बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या संकल्पनेअंतर्गत ऑनलाईन वर्ग कार्यशाळेमध्ये मी उपस्थित मान्यवर अधिकारी, मुख्याध्यापक व माझे इतर शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज मी श्रीमती उज्ज्वला भूषण चौधरी, सहाय्यक शिक्षक, घाटले मनपा माध्यमिक मराठी शाळा या ठिकाणी कार्यरत असून इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकाशाचे परावर्तन या प्रकरणावर आधारित उजळणी घेणार आहेत. मुलांनो, इयत्ता 7वीला तुम्हाला प्रकाशाचे परिणाम हा घटक होता. त्याचप्रमाणे इयत्ता 8वी मध्ये तुम्ही प्रकाशाचे परावर्तन याविषयी माहिती घेतलेली आहे. आपण आज थोडक्यात या दोन्ही प्रकरणांवर उजळणी घेणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे की इयत्ता 7वीला तुम्ही प्रकाशाबद्दल बरीच माहिती घेतलेली होती. म्हणजेच प्रकाशामध्ये किती रंग असतात, प्रकाश किरण किती रंगांचा बनलेला असतो, आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगछटा कशा दिसतात, सावली म्हणजे काय, छाया म्हणजे काय, त्यानंतर ग्रहण कसे लागते, कशामुळे ग्रहण होतात, या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती घेतलेली आहे. आज आपण थोडक्यात प्रकाशाविषयी माहिती घेऊया. मुलांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रकाश ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जर प्रकाश नसेल तर सर्व सजीवांचे जीवन हे अंधकारमय होईल. तुम्हाला माहित आहे का की आपल्याला प्रकाश कशापासून मिळतो? तर सूर्य, तारे, विजेचे बल्ब, बॅटरी इत्यादींपासून आपल्याला प्रकाश मिळतो. जर प्रकाश मिळाला नाही तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या वस्तू दिसणार नाहीत आणि वनस्पती सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे की या ठिकाणी अंधार दिसतोय, त्यामुळे आपण या ठिकाणच्या वस्तू बघू शकतो का? तर नाही. आपल्याला वस्तू दिसण्यासाठी प्रकाश हा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला वनस्पती झाड दिसत आहे आणि त्याच्या आजूबाजूला अंधार दिसत आहे. मुलांनो, आपल्याला माहिती आहे की जी वनस्पती आहे ही सूर्यप्रकाशामध्ये आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करते आणि म्हणून वनस्पतींना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. जसं वनस्पतींना सूर्यप्रकाश आवश्यक असतो त्याचप्रमाणे मानवालाही सूर्यप्रकाश हा खूप फायद्याचा ठरतो. कारण कोवळ्या सूर्यप्रकाशातून आपल्याला डी जीवनसत्व मिळते. बघा मुलांनो, लहानपणी आपल्याला आपली आई किंवा आजी उन्हामध्ये घेऊन बसते, कोवळ्या उन्हामध्ये. कारण का की त्या कोवळ्या उन्हातून आपल्याला डी जीवनसत्व हे मिळते. प्रकाशाचा सजीवांच्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा परिणाम होत असतो. मुलांनो, जेव्हा प्रकाश एखाद्या लोलकामधून जातो तेव्हा त्याच्या दुसऱ्या बाजूकडून आपल्याला इंद्रधनुष्य म्हणजेच 7 रंगाचा पट्टा दिसतो. आता या आकृतीमध्ये तुम्हाला एक लोलक दिसत आहे. लोलक म्हणजेच काय? प्रिझम. तर त्या एका बाजूने आपण प्रकाश किरण टाकले असता दुसऱ्या बाजूकडून आपल्याला सप्तरंगांचा म्हणजेच इंद्रधनुष्याचा आपल्याला पट्टा दिसत आहे. त्यामध्ये 7 रंग आहेत. ता, ना, पी, ही, नी, पा, जा याप्रमाणे आपल्याला हे 7 रंग दिसत आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपणास काय समजते की प्रकाशाचा एकच रंग आहे का? तर नाही. प्रकाश हा अनेक रंगांनी मिळून बनलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेस आकाशामध्ये आपल्याला विविध रंगछटा या पाहायला मिळतात. बऱ्याच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला आकाशामध्ये या प्रकारे विविध रंगछटा ह्या पाहायला मिळतात. तसेच जर आपण उपग्रहातून पृथ्वीची चित्र पाहिले तर आपल्याला पृथ्वी ही निळसर दिसते. मग हे कशामुळे होते बरं? तर प्रकाशामुळे आपण आकाशातील रंग
आपल्या सभोवतालच्या वस्तू पाहू शकतो. आता मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला एक वस्तू म्हणजेच घर दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यक्ती दिसत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ती वस्तू किंवा व्यक्ती जर डोळ्यांनी पाहायची असेल तर त्या ठिकाणी प्रकाश हा आवश्यक आहे. म्हणजेच काय, तर कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्या डोळ्यांना दिसते तेव्हा ती दिसण्यासाठी प्रकाश हा आवश्यक असतो. जर आजूबाजूला अंधार असेल तर आपल्याला कोणतीही वस्तू दिसत नाही. या ठिकाणी बघा, चित्रामध्ये अंधार आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित त्या घरामधील वस्तू पाहू शकत नाही. मुलांनो, या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते, तर 5 ज्ञानेंद्रिये. कोणकोणते आहेत ती 5 ज्ञानेंद्रिये? तर कान, डोळा, जीभ, नाक आणि त्वचा, ही 5 आपली ज्ञानेंद्रिये आहेत. आणि आपल्याला या ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने सगळ्या संवेदनांची जाणीव होत असते. बरोबर आहे की नाही? नाकाने आपण वास घेतो, डोळ्यांनी आपण बघू शकतो, जिभेमुळे आपल्याला चव समजते, तर कानाने आपण ऐकू शकतो आणि त्वचेद्वारे आपल्याला स्पर्शाची संवेदना होते. म्हणजेच काय, तर आपल्याला संवेदनांच्या मदतीने वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. आणि त्या संवेदनांपैकी दृष्टीची संवेदना खूप महत्वाची संवेदना आहे. डोळ्यांच्या संवेदनेमुळे म्हणजेच दृष्टी संवेदनामुळे आपण आजूबाजूच्या वस्तू बघू शकतो. आता या ठिकाणी नदी, झाडे, व्यक्ती, डोंगर, दऱ्या, कडे, कपारी आणि वस्तू, ह्या सर्व आपल्याला सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आणि हे सर्व दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाशाचे होणारे परावर्तन होय. मग आता मुलांना, ही जी आपण चित्र बघितली यामध्ये नदी, झाडे, डोंगर, दऱ्या, कडे, कपारी हे का आहेत? नैसर्गिक आहेत. आणि वस्तू या का आहेत? मानवनिर्मित. म्हणजेच आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की रात्री अंधारात आपल्याला दिसते का? नाही. तर आपण त्या अंधारामध्ये दिवा लावला की आपल्याला त्या ठिकाणी उजेड होतो आणि आपल्याला वस्तू दिसतात. मग आपल्याला डोळ्यांना वस्तू दिसतात म्हणजेच काय, तर दृष्टीची संवेदना व प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी दिवा लावला की वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो, कारण वस्तूपासून येणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि ती वस्तू आपल्याला दिसू लागते. डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. मग तर मुलांनो, आता आपण वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय, तर ते समजून घेऊया. मग परावर्तन म्हणजे काय, तर परावर्तन म्हणजे परत फिरणे होय. मग एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्या प्रकाश किरणांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. बघा, बाजूच्या आकृतीमध्ये बॅटरीच्या साहाय्याने प्रकाश झोत काचेच्या याच्यावर टाकलेला आहे आणि तो प्रकाश झोत परत फिरत आहे मागे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, प्रकाशाचे परावर्तन होत आहे. म्हणजेच एखादी वस्तू ही आपल्या डोळ्यांनी दिसते तेव्हा त्या वस्तूवर पडलेले प्रकाश किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात प्रवेश करतात. बघा, या चित्रामध्ये आपल्याला सूर्य, झाड आणि व्यक्ती दिसत आहे. सूर्यापासून निघणारे जे प्रकाश किरण आहेत ते झाडावर पडतात आणि झाडापासून त्याचे परावर्तन होऊन ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतात
आणि आपल्याला ती झाड दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय दिसते चित्रामध्ये? तारे. या ठिकाणी काय आहेत? ग्रह आणि उपग्रह. आपल्याला माहीतच आहे की तारे हे स्वयंप्रकाशित आहेत आणि ग्रह, उपग्रह हे काय आहेत? परप्रकाशी आहेत. मग सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो. तुम्हाला बाजूच्या आकृतीत दिसतच आहे, सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये काय आहे? चंद्र. तर सूर्यापासून जे प्रकाश किरण निघतात ते चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्या पृथ्वीवर येतात आणि म्हणून आपल्याला तो चंद्र दिसतो. मग आता आपण एका प्रयोगाद्वारे प्रकाशाचे परावर्तन हे समजून घेऊया. आता या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये साहित्य दिसत आहेत. मग या प्रयोगासाठी काय काय साहित्य लागणार आहे? तर विजेरी म्हणजेच बॅटरी, आरसा, स्टँड, काळा कागद, पांढरा कागद, ड्रॉइंग बोर्ड आणि कंगवा इत्यादी साहित्य आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग आता या ठिकाणी कृती तुम्ही करायची आहे. तुम्ही मुलांनो हा प्रयोग घरी सुद्धा करू शकतात किंवा तुम्ही 8वीला तुमच्या बाईंनी सांगितलं असेल त्यावेळेस तुम्ही करून सुद्धा बघितला असेल. मग आता सर्वप्रथम पांढरा कागद हा टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. त्यानंतर कंगव्याच्या मध्ये असणारा भाग सोडून इतर भागांना काळ्या कागदाने झाकून घ्या, म्हणजे प्रकाश त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. त्यानंतर कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडा. तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे की कंगवा त्या ठिकाणी बघा त्या पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडलेला आहे आणि विजेरीच्या मदतीने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. आता बॅटरी व कंगवा यांची अशी योग्य मांडणी करा की ज्यामुळे प्रकाश किरण पांढऱ्या कागदावर मिळतील. बघा त्या कंगव्यातून आपल्याला बाजूला प्रकाश किरणाचा झोत दिसत आहे. मग त्यानंतर प्रकाश किरणांच्या मार्गामध्ये आरसा ठेवा. बघा आता या दुसऱ्या आकृतीमध्ये जो प्रकाश किरण पांढऱ्या कागद पडत होता त्यामध्ये आपण काय ठेवलाय? आरसा. आणि आरसा ठेवल्यानंतर आपल्याला काय आढळले की प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होऊन वेगळ्या दिशेने जातात. मग या ठिकाणी जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना काय म्हणतात? आपाती किरण. मग या ठिकाणी बॅटरी पासून त्या कंगव्यातून आरशापर्यंत जे किरण जात आहेत त्यांना काय म्हणणार? आपाती किरण. याची व्याख्या काय आहे बघा मुलांनो, जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण असे म्हणतात. मग आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला म्हणतात आपतन बिंदू. या ठिकाणी बघा काचेच्या ज्या बिंदूवर प्रकाश किरण पडत आहेत त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याला काय म्हणतात? आपतन बिंदू. आणि त्या आपतन बिंदू पासून जे प्रकाश किरण मागे फिरतात त्यांना म्हणतात परावर्तित किरण. तुम्हाला या बाजूच्या आकृतीमध्ये आपाती किरण, आपतन बिंदू आणि परावर्तित किरण हे तिन्ही दिसत आहेत. मग आता हे जे परावर्तित किरण आहे यांची दिशा ही कशी ठरवतात? तर यासाठी काही नियम आहेत आणि या नियमानुसार त्यांची दिशा ही ठरत असते. मग आता प्रकाशाचे परावर्तनाचे नियम काय आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी हा नियम अभ्यासनापूर्वी या ठिकाणी तुम्हाला काही संज्ञा आहेत त्या संज्ञांची माहिती असणे आवश्यक आहे. आता ही आकृती पहा. आता या आकृतीमध्ये रेषा PQ ही काय आहे? आरशाची स्थिती दर्शवित आहे. आपाती किरण AO व परावर्तित किरण OB या ठिकाणी आपण काढला. बघा मुलांना आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता आपाती किरण AO आणि आपाती किरण OB या ठिकाणी आपण काढलेला आहे. आता आरशाची स्थिती दाखवणाऱ्या रेषेस म्हणजे आपण ही जी PQ आहे ही आरशाची स्थिती दर्शवलेली आहे आणि या ठिकाणी इथे O बिंदूवर 90 अंशाचा या ठिकाणी स्तंभिका कोन करणारी रेषा काढलेली आहे. ON ही
रेषा काढलेली आहे आणि ही ओ बिंदू मध्ये मधून ही रेषा काढलेली आहे. या रेषेला काय म्हणतात? स्तंभिका. मग या ठिकाणी रेषा ON ही PQ ला लंब आहे. या रेषा PQ ला ही ON रेषा लंब आहे. बाजूच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय, म्हणून या ठिकाणी काटकोन आपण चिन्ह दाखवलेलं आहे. जेव्हा ती रेषा लंब असते तेव्हा आपण या पद्धतीने चिन्ह दाखवतो. म्हणजेच काय, तर कोन PON आणि कोन QON यांचं माप, या कोणाचं माप किती झालं? 90 अंश. या ठिकाणी हे 90 अंशाचे कोन तयार झाले. आता या आकृतीत किरण AO हा का आहे? आपाती किरण आहे. बघा तुम्हाला नाव दिसतं आहे, किरण AO हा का आहे? आपाती किरण. तर बिंदू O याला काय म्हणणार आपण? आपतन बिंदू. आपण मगाशीच बघितलं, ज्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडतात त्या पृष्ठभागावरील बिंदूला काय म्हणतात? आपतन बिंदू. आणि किरण OB हा काय झाला? परावर्तित किरण, कारण त्या बिंदू पासून ते किरण मागे फिरत आहेत. आणि रेषा ON ही काय आहे? स्तंभिका. आता या ठिकाणी आपातिक किरण आणि स्तंभिका यामध्ये कोणता कोन तयार होतोय? कोन AON हा कोन तयार होतोय आणि याला म्हणतात आपतन कोन. तो आपण I या अक्षराने दर्शविलेला आहे. त्याचप्रमाणे स्तंभिका आणि परावर्तित किरण यामध्ये कोणता कोन तयार होतो? परावर्तन कोन, आणि तो आपण स्मॉल r या चिन्हाने दर्शवितो. मग या ठिकाणी ह्या ज्या संज्ञा आपण बघितल्या, आपातिक किरण, आपतन कोन, स्तंभिका, परावर्तन कोन, परावर्तित किरण आणि आपतन बिंदू, या सगळ्या संज्ञांच्या व्याख्या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहिली आहे स्तंभिका. आपण बघितलं की पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करणारी जी रेषा आहे त्या रेषेला म्हणतात स्तंभिका. बाजूच्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला दिसत आहे स्तंभिका, ती खालच्या PQ या रेषेला लंब आहे. दुसरा आहे आपतन कोन. आपाती किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन तयार होतो त्याला आपतन कोन असे म्हणतात. तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे की त्या ठिकाणी आपतन कोन तयार झालेला आहे. पुढचं आहे परावर्तन कोन. पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन तयार होतो त्याला परावर्तन कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये कोन BON हा परावर्तन कोन दिसतो आहे. पुढची संज्ञा आहे आपाती किरण. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण असे म्हणतात. मग आकृतीमध्ये कोणता आहे आपाती किरण? किरण AO हा PQ या पृष्ठभागावर पडतो आहे, म्हणून किरण AO हा का झाला? आपाती किरण. पुढची संज्ञा आहे आपतन बिंदू. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू असे म्हणतात. मग आता आकृतीमध्ये कोणता आहे आपतन बिंदू? O. पुढची संज्ञा आहे परावर्तित किरण. पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण असे म्हणतात. मग किरण OB हा काय आहे? O बिंदू पासून परत फिरत आहे, म्हणून किरण OB याला परावर्तित किरण असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या व्याख्या आपण बघितल्या, स्तंभिका, आपतन कोन, परावर्तन कोन, आपाती किरण, परावर्तित किरण, आपतन बिंदू, ह्या सगळ्या संज्ञा तुम्हाला आता 9वीला सुद्धा आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या संज्ञा तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. आता ह्या व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण आता परावर्तनाचे नियम काय आहेत ते बघूया. पहिला नियम आहे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. आता आपतन कोन आपण व्याख्या बघितली. आपतन कोन म्हणजे काय? तर आपातिक किरण आणि स्तंभिका यामध्ये जो कोन तयार होतो त्याला काय म्हणतात? आपतन कोन. आणि परावर्तन कोन म्हणजे स्तंभिका आणि परावर्तित किरण
यामध्ये तयार होणाऱ्या कोणाला काय म्हणतात? परावर्तित कोन. मग आपत कोन आपण आय ने दाखवतो आणि परावर्तित कोन आर ने. मग हे दोन्ही समान मापाचे असतात म्हणजे आय बरोबर आर. दुसरा नियम आहे आपत्ती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात. आता याचा अर्थ काय होतो मुलांनो? आपण जर PQ ही बाजू घेतली तर या PQ बाजूच्या वरच्या दिशेला आपल्याला आपत्ती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका दिसत आहेत. म्हणजे काय झाले? PQ बाजूच्या त्या वरच्या साईडला सर्व किरण आल्यामुळे हे एकाच प्रतलात आहेत असे आपण म्हणतो. तिसरा नियम आहे आपत्ती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. तुम्हाला आकृतीवरून दिसतच आहे की स्तंभिका त्याच्या डाव्या साईडला आहे आपत्ती किरण आणि उजव्या साईडला आहे परावर्तित किरण. म्हणजेच काय ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. आता आपण परावर्तनाचे नियम हे प्रयोगाच्या साहाय्याने पडताळून पाहूया. मग आता या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोन मापक, पट्टी आणि पेन्सिल. मग आता सर्वप्रथम आपण कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्यांच्या मदतीने व्यवस्थित बसवून घेऊया. मग आता या कागदावर एका बाजूला आरशाची स्थिती दाखवणारी रेषा PQ काढूया. आता या ठिकाणी बघा मुलांना आकृतीमध्ये आपल्याला ही रेषा PQ आहे आणि ती आपण काढलेली आहे. त्यानंतर रेषा PQ वर O बिंदू घेऊन आता हा जो मध्यभागी आहे इथे O बिंदू घेऊया आणि या बिंदूशी रेषा ON हे आपण लंब काढूया. आता रेषा ON शी 30 अंश करणारा किरण AO काढूया. या ठिकाणी बघा मी नाव देत आहे. हा काय आहे? 30 अंशाचा कोन करणारी रेषा OA. आता किरण AO वर दोन टाचण्या S आणि R रोवा. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी दोन टाचण्या रोवायच्या आहे. त्याला बिंदूंना नाव द्यायचे आहे S आणि R. त्यानंतर आरसा स्टँडला अटकवून PQ रेषेवर लंब स्थितीत ठेवा. बघा तुम्हाला हा आरसा दिसत आहे तो त्या PQ रेषेला लंब स्थितीमध्ये ठेवलेला आहे. आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्यांच्या प्रतिमांच्या खालच्या टोकांच्या सरळ रेषेत T व U या टाचण्या रोवा. आता बघा या ठिकाणी मुलांना दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला T आणि U या टाचण्या आपण रोवलेल्या आहे. कशा पद्धतीने रोवलेल्या आहे? तर त्या आरशामध्ये ज्या S आणि R या टाचण्या रोवलेल्या आहेत त्याची प्रतिमा आपण आरशामध्ये बघत आहोत आणि आरशामध्ये खालच्या दिशेला ज्या टाचण्यांची प्रतिमा दिसत आहे त्याच्या सरळ रेषेमध्ये येईल अशी T आणि U या टाचण्या आपण रोवलेल्या आहेत. आता हा आरसा बाजूला काढून घ्या आणि या बिंदू T आणि U यामधून जाणारी रेषा O पर्यंत वाढवा. आता या ठिकाणी TON हा कोन तयार होतो. जर आपण हा कोन मापकाच्या साहाय्याने मोजला तर तो किती भरेल? तर त्याचं माप येतं 30 अंश. आपण या ठिकाणी AON हा 30 अंशाचा कोन काढलेला होता. मग हा AON हा काय झाला? आपत्ती कोन. तो आपण मोजून घेतला होता कोन मापकाच्या साहाय्याने 30 अंशाचा. आणि TON हा काय झाला? परावर्तन कोन आणि त्याचं माप मोजल्यानंतर तो सुद्धा किती भरला? 30 अंश. मग हीच कृती आपल्याला परत 45 अंश आणि 60 अंश या आपतन कोनासाठी पुन्हा करायची आहे. मग आता या प्रयोगावरून आपल्याला असे अनुमान निघते की हे जे तिन्ही वेळेस आपण आपतन कोन घेतो, एकदा 30 अंश घेतला, एकदा 45 अंश घेतला आणि एकदा 60 अंश, तर या तिन्ही वेळेस आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे मिळतात.
मग विद्यार्थी मित्रांनो, प्रकाश किरण हे आरशावर जर लंबरूप स्थितीत पडले तर काय होईल? बघा, या बाजूच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे, बॅटरीच्या साहाय्याने आपण त्या पांढऱ्या कागदावर समोरून म्हणजे वरतून लंबरूप दिशेने प्रकाश किरण टाकत आहोत. मग काय होत आहे? ते प्रकाश किरण ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने उलट दिशेने जाताना दिसत आहेत. म्हणजेच काय? तर या ठिकाणी आय आणि आर, आय म्हणजे आपतन कोन आणि आर म्हणजे परावर्तित कोन, हे दोन्ही 90 अंशाचे आहेत आणि म्हणून प्रकाश किरण त्याच मार्गाने परत जाताना दिसत आहे. आता पुढचा घटक बघूया आपण, प्रकाश परावर्तनाचे प्रकार. या ठिकाणी मुलांनो, आता आपल्याला आकृतीमध्ये काय दिसतंय? सपाट पृष्ठभाग आणि खडबडीत पृष्ठभाग. या दोन्ही पृष्ठभागावर समांतर पडणारे जे 3 आपाती किरण आहे हे आपल्याला निळ्या रंगाने दिसत आहेत. तर परावर्तनाच्या नियमांचा वापर करून आपतन बिंदूवर परावर्तित किरण आपल्याला लाल रंगाने दाखवलेले आहेत. तुम्हाला सर्वांना दिसतंय आकृतीमध्ये निळ्या रंगाने जे किरण दाखवलेले आहेत ते काय आहेत? आपाती किरण. आणि लाल रंगाने दाखवलेले आहेत ते काय आहेत? परावर्तित किरण. मग आता मुलांनो, ही आकृती पाहून आपण काय सांगू शकतो? की सपाट पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकांना समांतर आहेत. म्हणजेच काय? तर या आकृतीवरून आपण असा निष्कर्ष काढतो की सपाट पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात आणि त्यामुळे परावर्तित किरण ही परस्परांना समांतर असतात. मग प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि प्रकाशाचे अनियमित परावर्तन असे 2 प्रकार या ठिकाणी आहेत. आता याविषयी आपण माहिती घेऊया. पहिला काय आहे? प्रकाशाचे नियमित परावर्तन. मग याची व्याख्या आपण कशी सांगू शकणार? की सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. ही झाली प्रकाशाच्या नियमित परावर्तनाची व्याख्या. मग आता यामध्ये आपल्याला आकृती दिसते. या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय? की नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे सारख्याच मापाचे असतात आणि त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. मग आता मुलांनो, या आकृतीमध्ये I1, I2, I3 हे काय आहेत? आपाती कोन आणि R1, R2, R3 हे काय आहेत? परावर्तन कोन. मग जर आपाती किरण समांतर आहेत म्हणजेच काय? I1 बरोबर I2 बरोबर I3 आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी परावर्तित कोन सुद्धा समांतर दिसतात म्हणजे समान दिसतात. R1 बरोबर R2 बरोबर R3. पुढचा प्रकार आहे प्रकाशाचे अनियमित परावर्तन. मग खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. मग आता या आकृतीमध्ये आपल्याला खडबडीत पृष्ठभाग दिसतो आहे आणि त्याच्यावर निळ्या रंगाचे काय आहेत? आपाती किरण आहेत आणि त्या आपाती किरणांपासून परावर्तित किरण मिळत आहेत. पण जे परावर्तित किरण आहेत ते समांतर दिसतात का एकमेकांना? नाही. मग अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन हे समान मापाचे नसतात. म्हणजे आपण जे मागच्या वेळेस बघितले की आपतन कोन हे सपाट पृष्ठभागावर आपतन कोन हे समान मापाचे होते, परंतु या ठिकाणी आपतन कोन हे समान मापाचे नाहीत आणि म्हणून त्यामुळेच त्यांचे परावर्तन कोनही समान मापाचे नसतात. म्हणजे या ठिकाणी बघा, जर आपण पद I1, I2, I3 हे आपाती कोन घेतले आणि R1, R2, R3 हे परावर्तन कोन घेतले तर आपाती कोन समान मापाचे आहेत का? नाही. I1 असमान I2 असमान I3 आणि म्हणून R1 असमान R2 असमान R3.
आता या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे परावर्तित किरण परस्परांना समांतर नाहीत आणि म्हणून ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. मात्र या ठिकाणी नियमित आणि अनियमित परावर्तनामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम हे पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित खडबडीत असल्याने मिळालेले आहेत. म्हणजे आपण जी ही आकृती बघतो या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पाळलेले आहेत, परंतु आपल्याला जे परावर्तित किरण आहेत ते समांतर का मिळत नाहीत? तर जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे? अनियमित आहे, खडबडीत आहे आणि म्हणून आपल्याला ते परावर्तित किरण समांतर दिसत नाहीत, ते विखुरलेले दिसतात. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो. आपण बघितलंच, I1 असमान, I2 असमान, I3 म्हणजे तीनही आपतन कोन कसे आहेत? वेगवेगळ्या मापाचे आहेत. परंतु एकाच आपतन बिंदूशी तयार होणारे आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचेच असतात. म्हणजे जर आपण I1 हा आपतन कोन घेतला तर I1 त्या बिंदूपाशी जो परावर्तित किरण जातो म्हणजे त्या ठिकाणी तयार होणारा कोन कोणता आहे? परावर्तन कोन. मग तो काय होईल? R1. म्हणजे I1 बरोबर R1. म्हणजे आपतन कोन आणि परावर्तन कोन त्या एकाच बिंदूपाशी जे तयार होतात ते कसे असतात? समान मापाचे असतात. म्हणजेच I1 बरोबर R1, त्यानंतर I2 बरोबर R2 आणि I3 बरोबर R3. आता आपण पुढचा घटक बघूया, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. मग मुलांनो, तुम्ही केस कापायला सलून मध्ये जातात, मग तेव्हा तुमच्या मानेवरचे केस न्हाव्याने व्यवस्थित कापले आहेत का हे तुम्ही कसे पाहतात? तर तुमच्या मागे आणि पुढे आरसा बसवलेला असतो आणि तुमच्या पाठीमागील आरशामध्ये प्रतिमा निर्माण होते व त्याच प्रतिमेची पुन्हा प्रतिमा ही पुढील आरशामध्ये दिसते आणि म्हणून तुम्हाला त्या मानेवरचे केस व्यवस्थित कापले आहेत का नाही हे त्या प्रतिमेमधून दिसते. आता मुलांनो, मला सांगा, आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते? उजव्या व डाव्या बाजूचे काय होते? बघा, तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये दिसत आहे तो मुलगा त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेला आहे. मग त्याची प्रतिमा समोरच्या आरशामध्ये कशी दिसते? तर सुलट आणि आपल्याच आकाराची. म्हणजे आपली प्रतिमा ही आरशामध्ये कशी दिसते? सुलट आणि आपल्याच आकाराची दिसते. परंतु बघा, उजवी बाजू आरशामध्ये कुठे दिसते? डाव्या बाजूला. आणि डावी बाजू आरशामध्ये उजव्या बाजूला दिसते. मग आता पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते? तर सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते आणि त्यानंतर पाण्यातून परावर्तन प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते आणि त्यामुळे आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते. बघा, या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे सूर्याचे प्रकाश किरण चंद्रावर पडलेले आहेत आणि त्या चंद्रावरून त्याचे परावर्तन होऊन ते पाण्यात जातात आणि पाण्यापासून परत त्या प्रकाशाचे परावर्तन होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत येतात आणि म्हणून आपल्याला त्या चंद्राचे प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसते. मग आता या उदाहरणांवरून आपण काय सांगू शकतो? आपल्या काय लक्षात येते की परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होते. बघा, या ठिकाणी 2 वेळेस परावर्तन झालेलं आहे. म्हणजे जो परावर्तित प्रकाश किरण आहे त्याचं अनेक वेळा परावर्तन होते. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणकोणते घटक बघितले?
की प्रकाश आपल्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे. त्यानंतर प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार बघितले, त्यामधल्या संज्ञा या आपण बघितल्या, त्यांच्या व्याख्या बघितल्या. ह्या संज्ञा तुम्हाला आताही 9वीला खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आकृती दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला आपाती किरण, परावर्तित किरण किंवा आपतन कोन, परावर्तन कोन हे तुम्हाला आकृतीमध्ये दाखवायचे असतात. तुम्ही 7वीला लोलक म्हणजेच प्रिझम मधून जाणारा प्रकाश किरण याविषयी माहिती अभ्यासली. 8वीला आता आपण 2 प्रयोग बघितले. त्यातल्या दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण काय घेतला? सपाट आरसा घेतला आणि त्यामधून प्रकाशाच्या किरण जे आहेत त्याचं परावर्तनाचा अभ्यास केला. आता मुलांनो, 9वीला तुम्हाला काचेची चीप घेऊन प्रकाशाचे परावर्तन कसे होते हा प्रयोग तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये करायचा आहे. मग आता मुलांनो, तुमच्यासाठी आजचा स्वाध्याय आहे. तुम्हाला या ठिकाणी मी 3 प्रश्न दिलेले आहेत. याची उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहेत. मग पहिला प्रश्न आहे, प्रकाश म्हणजे काय? दुसरा आहे, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि परावर्तनाचे प्रकार कोणते ते आपण आताच बघितलं आहे. त्याचे नाव लिहायची आहेत. त्यानंतर प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते आहेत? जे 3 नियम आपण या ठिकाणी बघितले ते 3 नियम या ठिकाणी लिहायचे आहेत आणि हेच नियम तुम्हाला आता 9वीला सुद्धा कामात येतील. जर तुम्ही लक्षात ठेवले, व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 9वीला या ठिकाणी आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत आणि ह्या नियमांच्या आधारे आपण त्या आकृत्या सहज काढू शकतो. मुलांनो, तुम्ही एवढा वेळ माझं हे लेक्चर शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.